मित्रांनो, परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. जागतिक स्तरावर मोठ्या संघर्षाची सुरुवात झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृत घोषणा करत सांगितले आहे की अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर मोठे लष्करी ऑपरेशन सुरू केले आहे आणि या कारवाईमुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव वाढला आहे. त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि बाजारपेठांवर दिसू लागला आहे. शनिवार, रविवार या दिवशी जागतिक शेअर बाजार बंद असतात. अनेक मोठ्या लष्करी कारवाया याच काळात केल्या जातात, कारण पारंपरिक बाजारपेठा बंद असल्याने तत्काळ घबराटीची विक्री काढता येते. मात्र क्रिप्टोकरन्सी बाजार 24 तास सुरू असतो, त्यामुळे तणावाचा पहिला परिणाम तिथे दिसतो. काल बिटकॉइन सुमारे 3% खाली घसरला होता. केवळ बिटकॉइनच नाही तर इतर अनेक डिजिटल ॲसेट्समध्येही अस्थिरता वाढली होती. दुसरीकडे सोनं आणि चांदी यांसारखे पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक वेगाने वाढताना दिसले. सोन्यात आज जवळपास 2% ने वाढ झाली आणि चांदीतही 5% ते 5.5% पेक्षा जास्तची वाढ दिसली आहे. अशा वेळी जर कोणी शॉर्ट पोझिशनमध्ये असेल तर त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो, तर लॉंग पोझिशन असलेल्यांना फायदा होऊ शकतो. मात्र या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोखीम व्यवस्थापन. या संयुक्त कारवाईला अमेरिकेने ऑपरेशन एपिक फ्युरी असे नाव दिले असून इस्रायलने त्याला ऑपरेशन रोरिंग लायन असे संबोधले आहे. या कारवाईत इराणच्या अणुस्थळांवर हल्ले करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेनी यांच्या निवासस्थळावर आणि कार्यालयाच्या जवळ स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या आहेत आणि त्यांची मृत्यू सुद्धा झाली आहे अशा पण बातम्या आल्या आहेत. हल्ल्यानंतर इस्रायलने देशात आणीबाणी जाहीर केली, शाळा बंद केल्या आणि हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले. इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने गल्फ प्रदेशातील अमेरिकन तळावर हल्ले सुरू केले. बहारीन, कतर, कुवेत आणि युएई मध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या. युएईची राजधानी अबुधाबी मध्ये देखील हानी झाल्याची चर्चा आहे. जर हे खरे असेल तर संघर्ष अधिकच धोकादायक टप्प्यात प्रवेश करू शकतो. अशा प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितीत गुंतवणूकदार रिस्क ऑफ मोडमध्ये जातात, म्हणजे धोकादायक मालमत्ता जसे शेअर्स, क्रिप्टो मधून पैसे काढून सुरक्षित पर्यायांकडे जसे सोनं आणि सरकारी बॉन्ड्स आणि रोख रक्कमकडे वळतात. 1970 नंतरच्या ऐतिहासिक आकडेवारी पाहिली तर प्रत्येक मोठ्या जिओपॉलिटिकल संकटाच्या वेळी सोन्याने चांगली कामगिरी केली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ दिसते. त्यामागील मुख्य कारण म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. जगातील जवळपास 20% पेक्षा जास्त तेल पुरवठा या मार्गाने होतो. इराण या भागाच्या जवळ असल्याने जर संघर्ष वाढला आणि पुरवठा अडथळाला गेला तर तेलाच्या किमती झपाट्याने वाढू शकतात. सध्या कच्चे तेल $73 पुढे गेले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की युद्ध वाढल्यास $100 पर्यंतही भाव जाऊ शकतो. भारतासारख्या ऊर्जा आयात करणाऱ्या देशात ही अत्यंत नकारात्मक बातमी आहे. तेल महागले की आयात खर्च वाढतो, महागाई वाढते आणि शेअर बाजारावर दबाव येतो. निफ्टीने 25,300च्या आधारस्तर तोडला आहे. आधारस्तर तोडला असून 200 दिवसांच्या ईएमए खाली गेला आहे. जर 25,000च्या मानसशास्त्रीय स्तरही तुटला तर आणखी घसरण येऊ शकते. सध्या सेल ऑन राईज ही रणनीती तांत्रिक विश्लेषणानुसार योग्य मानली जाते. क्रिप्टो बाजारातही मोठी अस्थिरता आहे. हल्ल्याची घोषणा होताच बिटकॉइन घसरला. जोपर्यंत बिटकॉइन 68,000च्या वर स्थिरावत नाही तोपर्यंत दबाव खालीच राहील असे काही विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे स्टॉप लॉस वापरणे अत्यावश्यक झाले आहे. या संघर्षात आणखी एक धोकादायक बाब म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव. पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तान विरुद्ध कारवाई जाहीर केल्याची बातमी आहे. त्यामुळे दक्षिण एशियातही जिओपॉलिटिकल जोखीम वाढली आहे. एकीकडे अमेरिका, इस्रायल, इराण संघर्ष, दुसरीकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान मधील तणाव. या सर्वांचा परिणाम जागतिक बाजारावर होणार हे निश्चित आहे. अशा वेळी काय करावे? सर्वप्रथम पोर्टफोलिओमध्ये संतुलन ठेवा. बार्बल स्ट्रॅटेजी वापरा. जसं व्यायामशाळेत बार्बलला दोन्ही बाजूनी समान वजन लावावे लागतात, तसेच गुंतवणुकीतही एकीकडे उच्च जोखीम जसे इक्विटी आणि क्रिप्टो आणि दुसरीकडे सुरक्षित पर्याय जसे सोनं, रोख रक्कम किंवा बॉन्ड्स ठेवणे अत्यावश्यक आहे. बाजार घसरल्यावर चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात मिळतात. उदाहरणार्थ अॅमेझॉन, ॲपल, टेस्ला, मेटा आणि एनव्हिडिया यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन दृष्टीने संधी निर्माण होऊ शकते. मात्र लिव्हरेज कमी वापरणे आणि जोखीम नियंत्रणामध्ये ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रवास करणाऱ्यांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत की इस्रायल आणि इराणमधील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या उड्डाणे रद्द किंवा वळवली जात आहेत. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घ्या. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, युद्ध कोणत्याही समस्येचे कायमस्वरूपी समाधान नसते. त्याची आर्थिक, सामाजिक आणि मानवी किंमत फार मोठी असते. अंदाजे 2 देशांमधील मोठ्या युद्धाचा खर्च अब्जावधी डॉलरमध्ये जातो, कारण तो कालांतराने वाढतच जातो. सध्या परिस्थिती अनिश्चित आहे. घाबरून निर्णय घेऊ नका, पण निष्काळजीपणा करू नका. जोखीम समजून घ्या, पोर्टफोलिओ संतुलित ठेवा आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. जागतिक घडामोडीवर लक्ष द्या आणि विचारपूर्वक पावले उचला. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.